निर्वासित प्रकरण 6. घर सोडून हॉस्टेलला येताना मामूजींनी इरफानला काही पैसे दिले होते. मामूजींची ऐपत माहीत असल्यामुळे इरफाननी बरेच आढेवेढे घेतले, तरी मामूजींनी त्याच्या खिशात 200 रुपये ठेवले होतेच आणि काही अडचण आली तर संकोच न करता बोलायलाही सांगितलं होतं. मामूजींच्या घरांनी इरफानला जे प्रेम दिलं होतं ते तो कधीही विसरणार नव्हता. कदाचित त्याला त्यांच्या घरी वारंवार जाणं जमलं नसतं, पण एकदा कमवायला लागल्यावर त्यांना थोडीफार मदत करणं त्याला शक्य होणार होतं आणि ते तो नक्की करणार होता. मामूजींचं आणि मुलांचं त्याला मिळणारं प्रेम मान्य केलं तरी तिथे त्यांच्या घरी राहिल्यामुळे इरफानला खूप बंधनात राहिल्यासारखं वाटत होतं. त्यातून सुटका मिळाल्याची एक भावना इरफानच्या मनात नक्की आली. आता त्याच्या हालचालींवर कोणाचीही नजर राहिली नव्हती. अनवर, इक्बाल आणि शब्बू कितीही आवडत असले तरीही त्यांच्या कलानं वागायची, त्यांच्याशी खेळायची आणि त्यांना अभ्यासामध्ये मदत करायची आता गरज राहिली नाही. काही वेळा कंपास, स्लाईड, रूल आणि T² सारख्या इरफानच्या किमती वस्तूंना हात लावायचा मुलांना मोह व्हायचा, तेव्हा त्यांच्यावर फार रागावता यायचं नाही. अनवर तर टोकं करून ठेवलेल्या पेन्सिली, रबर, मोठा प्लॅस्टिकचा गुण्या यासारख्या गोष्टी हमखास पळवायचा. कितीही राग आला तरी तो इरफानला व्यक्त करता यायचा नाही. मग इरफानची आतल्या आत चिडचिड व्हायची. ते सगळंच आता थांबलं. घरकामात हातभार लावायची गरजही राहिली नाही. या छोट्या वाटणाऱ्या गोष्टींचा आपल्या मनावर किती ताण येत होता हे तिथून बाहेर पडल्यावर इरफानच्या लक्षात आलं. इरफानची पुढची हॉस्टेलवरची 2 वर्ष फार झटकन गेली. हॉस्टेलवर राहणं इरफानला नवीन नव्हतं. पटण्याच्या हॉस्टेलचा अनुभव गाठीशी होताच, पण तिथल्याप्रमाणे लागतील तसे आता इथे त्याला घरून पैसे येणार नव्हते. हॉस्टेलच्या सुमार स्वच्छतेची, सामायिक न्हाणीघरांची आणि संडासांची, रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या मुलांच्या दंग्याची त्याला खरं तर सवय होती. फक्त त्यात 1 वर्षाची गॅप पडली होती एवढंच. अभ्यासासाठी टेबल आणि स्वतःची हक्काची जागा असणं इतकं महत्वाचं होतं की त्यापुढे या किरकोळ गैरसोयी काहीच नाहीत असं इरफानला वाटून गेलं. कॉलेजच्या मेसचं जेवण बेताचं असायचं, पण मेसचा मालक मात्र म्हणजे अब्दुलभाई तो मात्र खूप चांगला होता. विद्यार्थी मित्रांच्या अडचणी समजून घेऊन तो त्यांना उधारी ठेवू द्यायचा. अनेक विद्यार्थ्यांनी त्याचा गैरफायदा उठवला होता आणि त्याला बुडवलंही होतं, तरी ते मनात न धरता तो मुलांशी उदारपणे वागायचा. इरफानची या अब्दुलशी अगदी गट्टी झाली. पहिल्या वर्षीच्या परीक्षेतल्या निकालामुळे कॉलेजातल्या प्राध्यापकांना आणि मुलांना सुद्धा इरफानची दखल घ्यावी लागली. प्रोफेसर इजाज महम्मद यांनी कबूल केल्याप्रमाणे त्याची शिफारस करून त्याला स्कॉलरशिप मिळवून दिली. तो हॉस्टेलला राहायला गेल्यामुळे त्याचा कॉलेजमधला वावर वाढला. ठिकठिकाणाहून आलेल्या विद्यार्थ्यांशी त्याच्या ओळखी व्हायला लागल्या. मुकेश आणि निसारचा त्याच्या खोलीवरचा वावर वाढला आणि त्यांच्यातले मैत्रीचे धागे आणखीन घट्ट व्हायला लागले. 2 लेक्चर्समध्ये अंतर असलं की ते इरफानच्या खोलीवरती बसायचे. मुकेशला घरी जायची घाई कधीच नसायची. संध्याकाळी ते तिघही कॉलेजच्या आसपास भटकून यायचे. खूप उशिरापर्यंत मुकेश आणि इरफान अभ्यास करत बसायचे. मग उशीर झाला की मुकेश इरफानच्या खोलीवरती झोपायचा. फिरायला निसारही त्यांच्याबरोबर असायचा, पण तो कधी इरफानच्या खोलीवरती राहिला नाही. कॉलेजचं 2रं वर्ष सुरू झाल्यावर हायड्रॉलिक्स, स्ट्रक्चर्स अँड मटेरियल्स, बिल्डिंग कन्स्ट्रक्शन सारख्या कठीण आणि नीरस विषयांची नव्यानं ओळख व्हायला लागली. प्रॅक्टिकल्स, ड्रॉइंग्स यांची झुंबड सुरू झाली. इंग्रजीतली ती भली मोठी जाडजाड पुस्तकं आणि त्यातल्या संकल्पना आणि गणितं डोक्यात शिरता शिरायची नाहीत. काही प्राध्यापकांचं शिकवणं तर इतकं रटाळ होतं की आधीच अवघड असलेले विषय आणखीन अवघड वाटायचे. कुठून आपण इंजिनियर व्हायच्या फंदात पडलो असं काही वेळा इरफानला वाटायला लागलं. त्या मनानं मॅथ्स, जिओलॉजी हे विषय सोपे होते आणि ते शिकवणारे प्रोफेसरही अगदी मनापासून छान शिकवायचे. सर्व्हिंग शिकवायला प्रोफेसर थडानी होते. ते बरेचदा विद्यार्थ्यांना जवळपासच्या साईटवरती न्यायचे.
साईटवर जाऊन सर्वेईंग करायला इरफानला खूप आवडायचं. प्रत्यक्ष बांधकामातच आपण भाग घेतोत अशी एक भावना त्याच्या मनात यायची. जिओलॉजी, हायड्रॉलिक्स अशा विषयात पुस्तकं आणि प्रयोगशाळा या दोन्हींचे संबंध यायचा. सगळंच पुस्तकी आणि अमूर्त वाटायचं. स्ट्रक्चर्स अँड मटेरियल शिकवायला तारेक अहमद होते. ते शिकवायचे छान, पण मुळात तो विषयच अवघड होता. स्ट्रक्चर्सच्या लॅबमध्ये सिमेंट, कॉन्क्रीट वगैरे गोष्टींची परीक्षा व्हायची. बांधकामासाठी लागणारं सामान कसं पारखून घ्यावं, त्याच्याशी इमारतींचा बांधकामाचा, भक्कमपणाचा कसा संबंध असतो वगैरे गोष्टी समजायच्या. पण तरीही प्रत्यक्ष बांधकामाशी त्याचा संबंध लावता यायचा नाही. रोड्स अँड रेल्वेज, बिल्डिंग कन्स्ट्रक्शन या विषयात इरफानला खूप रस वाटायचा. त्यातल्या आकृत्या पाहताना पुढे मागे आपण पुलांची, रस्त्यांची, धरणांची किंवा उंच उंच इमारतींची डिझाईन्स करून मोठाली कामं करतोत असं स्वप्न त्याच्या डोळ्यासमोर उभं राहायचं. हे सगळं कसं जमणार आपल्याला असं मनात येऊन थोडं असुरक्षितही वाटायचं. फार पुढचे विचार करून स्वतःला नाउमेद करायचं नाही असं त्याला स्वतःलाच बजवावं लागायचं. पुष्कळदा मुकेश आणि इरफान एकत्र अभ्यास करत असताना तो मुकेशकडे आपली ही भीती बोलून दाखवायचा. त्यात त्याला जराही शरम वाटायची नाही, कारण मुकेशही आतल्या आत असाच बिचकत होता. हे तोही कबूल करून टाकायचा. एकमेकांशी बोललं की मनं मोकळी व्हायची आणि त्यांना थोडा दिलासा मिळायचा. इरफानला जाणवणारी पैशांची तंगीसुद्धा त्यानं मुकेशकडे एकदा बोलून दाखवली. अर्थात त्याचं कारण निराळं होतं. सुट्टीच्या दिवशी कुठे काही काम मिळालं तर ते करायची इरफानची तयारी होती. त्या बाबतीत मुकेशच्या ओळखीचा काही उपयोग होईल का हे त्याला आजमावायचं होतं. इरफानला कुठे काही काम मिळवून देता येतंय का हे पाहायचं मुकेशनं कबूल केलं. विरंगुळा म्हणून रिंग टेनिस, कॅरम यामध्ये तो फावला वेळ घालवू लागला. कॅरमखेरीज बाकीचे खेळ तो पूर्वी कधीच खेळला नव्हता, पण इतर मुलांच्या नादानं रिंग टेनिस खेळायला लागला. क्रिकेट, हॉकी किंवा टेनिस असल्या महागड्या खेळांपेक्षा हा खेळ जरा स्वस्त आहे. हा त्यामागचा अगदी साधा सोपा व्यावहारिक विचार होता. रविवारी मामूजींकडे जाण्याचा त्याचा रिवाज पहिले 2 महिने टिकला आणि नंतर आपोआप गळून पडला. इरफानला हॉस्टेलवर येऊन आता 3 महिने झाले होते. ऑगस्ट महिना चालू होता. पावसाळी थंड हवा पडली होती. इरफान त्याच्या रूममध्ये जिओलॉजीचं पुस्तक वाचत लोळत होता. दारावर टकटक करून शेजारच्या रूममधला पवन धाडकन अचानक आत शिरला. अलीकडे पवनची आणि इरफानची दोस्ती व्हायला लागली होती. उत्तराची वाटही न पाहता पवनने दार उघडून यावं हे इरफानला अजिबात आवडलं नव्हतं. त्यानं त्रासिक नजरेनं पवनकडे पाहिलं, पण त्या नजरेचा पवनवरती बिलकुल परिणाम झाला नाही. त्यानं इरफानच्या हातातलं पुस्तक घेतलं आणि मिटवून ठेवलं. इरफानच्या थंड प्रतिसादाची पर्वाही न करता तो म्हणाला, अरे चलो यार, चलो, ठेव ते पुस्तक आणि चल माझ्याबरोबर चल. कुठं जायचंय म्हणतोयस बाबा? कंटाळलेल्या उदासीन स्वरात इरफानने विचारलं. अरे आज डिबेटिंग सोसायटीची मीटिंग आहे माहितीये. पुढच्या महिन्यात डिबेटिंगची इंटर कॉलेजिएट कॉम्पिटिशन आहे. आपल्या कॉलेजची टीम पुढच्या हप्त्यामध्ये निवडणार आहेत. मला त्यात इंटरेस्ट आहे. अरे मग तू जा ना. मला का ओढतोयस त्याच्यात? मला डिबेटिंगमध्ये अजिबात दिलचस्पी नाही. मी कशाला येऊ रे तुझ्याबरोबर? सोड, मला दे ते पुस्तक. अरे तुला त्यात दिलचस्पी नसली ना तर नसू दे, पण माझं स्पीच बनवायला तू मला मदत करायची आहेस. आता चल. पवन छड्डा ही एक वल्लीच होती. अतिशय आक्रमक आणि आग्रही स्वभाव, पण तो शिष्ट किंवा आगाऊ नव्हता. दोस्तीमध्ये असंच असणार हा त्याचा विश्वास होता. म्हणून त्याच्या आक्रमकतेचा इरफानला राग यायचा नाही. त्याच्या आग्रहामुळे कॉलेजातल्या अवांतर ॲक्टिव्हिटीजमध्ये इरफान भाग घ्यायला लागला होता. कदाचित इरफानला स्वतःचा स्वभाव आक्रमक नसल्यानं त्याला आक्रमक स्वभावाचा पवन चड्डा आवडायला लागला असावा. त्यानं एखादी गोष्ट करायला सुचवलं की त्याकडे दुर्लक्ष करणं शक्यच नसतं हे एव्हाना इरफानला पटलं होतं. म्हणूनच आत्ताही त्याच्याशी वाद न घालता इरफाननी कपडे ठीक केले. आरशात पाहून केसांवरून कंगवा फिरवून एखाद्या हिरोप्रमाणे केसांचा कोंबडा फुगवला आणि तो निघाला. ज्या क्लासमध्ये मीटिंग होती तिथं ते पोचले
तर त्यांच्या आधी तिकडे 8-10 जण आधीच येऊन थांबले होते. त्यांच्या पाठोपाठ मॅथ्सचे प्रोफेसर मनसूर अली त्या रूममध्ये आले. स्टाफतर्फे प्रोफेसर अली म्हणे डिबेटिंगचं काम पाहणार होते. या सरांना मोहाजिरांविषयी राग आहे हे साऱ्या दुनियेला माहीत होतं. पाकिस्तानात आल्यापासून स्वतःच्या बोली भाषेविषयी, बिहारी हेलांविषयी इरफानच्या मनात एक धास्ती निर्माण झाली होती. वर्षभराच्या सरावानी आता त्याचे उच्चार बरेच सुधारले होते आणि इतर मुलांचं बोलणं ऐकून उर्दूमधले शब्द आणि उर्दूचा लहेजाही त्यानं उचलला होता. पण तरीही त्याच्या मनात एक न्यूनगंड राहिला होताच. मुळातच डिबेटिंगची आवड नसलेल्या इरफाननी डिबेटिंगच्या वाटेलाही जायचं नाही असं तिथल्या तिथेच ठरवून टाकलं. त्या दिवशी इरफाननी आमिरला प्रथम पाहिलं. पुढे हाच आपला मित्र होणार आहे आणि आपल्या आयुष्यात महत्वाची भूमिका बजावणार आहे याची इरफानला मुळीच कल्पना नव्हती. प्रथम दर्शनी आमिर जरा मगरूर आणि शिष्ट वाटत होता. त्याच्या भोवती 3-4 मुलांचं कोंडाळं होतं आणि तो काहीतरी मजेदार बोलून त्यांना हसवत होता. कंपू जमवून हास्यविनोद करणाऱ्या या फाकड्या मुलाचं आणि आपलं कधीही जुळणार नाही असं इरफाननं लगेच ठरवून टाकलं. त्याला तसं कारणही होतं. आमिर दिसायला राजबिंडा नव्हता, पण त्याच्या हालचालीत जन्मजात खानदानी ऐट आणि रुबाब होता. इरफानकडे धुंकून पाहायची त्याला गरज वाटली नाही. पुढे जेव्हा कळलं की आमिरही आपल्यासारखाच फाळणीनंतर इथे आलाय तेव्हा इरफानला आश्चर्य वाटलं. मोहाजीर असूनही त्याच्यात आत्मविश्वास इतका ठासून भरलेला कसा, हे एक कोडं होतं. आपल्याला कॉलेजच्या टीममध्ये निवडलं जावं असं वाटणारे 7 विद्यार्थी त्या हॉलमध्ये होते. त्यांच्यातल्या प्रत्येकानं नागरिक का फर्ज या विषयावरती तयारी करून 10 मिनिटं बोलायचं होतं. 4 दिवसांनंतर त्यांची चाचणी घेतली जाणार होती. पुढचे 3 दिवस इरफान आणि पवन भाषणाची तयारी करत होते. पवननं काही चांगले मुद्दे काढले होते, पण त्यामध्ये जसा तर्कसंगत प्रवाहीपणा लागतो तसा नव्हता. मुळात नागरिक म्हणजे कोण आणि कोणत्या प्रकारच्या राज्यातला नागरिक हे त्यानं स्पष्ट केलं नव्हतं. पटण्याच्या कॉलेजात क्रांतीप्रसाद, धीरज, राकेश, पंकज ही मंडळी बरेच वेळा वाद आणि चर्चा करायची. ते इरफाननी ऐकलं होतं. त्यांचे युक्तिवाद इरफानला आवडायचे. म्हणूनच पवनने तयार केलेल्या भाषणातल्या त्रुटी त्याला जाणवल्या. भाषण तर्कसंगत असावं लागतं आणि ते कसं करायचं हे इरफाननी त्याला दाखवून दिलं. त्यानं पवनला विचारलं, नागरिक याने कोणचा नागरिक? लोकशाही राज्यातला की मिलिटरी स्टेटमधला की डिक्टेटर स्टेटमधला? पवननं तसा विचारच केला नव्हता. मग इरफाननी त्याला त्याचं महत्त्व समजावून सांगितलं. लोकशाहीमध्ये आम नागरिकाला आझादी असते, अधिकार खूप असतात, पण म्हणूनच त्याच्यावरची जिम्मेदारी वाढते. लष्करशाहीमध्ये हकबी नहीं और जिम्मेदारी सिर्फ आज्ञा पालन की. डिक्टेटरशिप में डिक्टेटरची मर्जी सांभाळणं इतना ही फर्ज होता है. पवननी थोडा विचार केला आणि चटकन कबूल केलं. तू ठीक कह रहा यार, मी असा विचारच कधी केला नव्हता. त्याला इरफानचा मुद्दा पटला आणि बाकीचे कोणीही असा मूलभूत विचार मांडणार नाहीत याची त्याला खात्री वाटली. जसजसा इरफान सुचवायला लागला तसतसा पवनचा उत्साह वाढत गेला. आपल्या भाषणाचा मसुदा चांगला होतोय हे लक्षात आलं. इरफाननी पवनच्या भाषणाच्या मांडणीत सुसूत्रता आणायला मदत केली. आपला मुद्दा पटवताना एखादं उदाहरण द्यायची सूचनाही त्याचीच. त्या मुद्द्याला समर्पक असलेली उदाहरणं त्यानं सांगितली. इरफानला स्वतःला वक्तृत्वाबाबत कोणतीच महत्वाकांक्षा नव्हती. कोणत्याही विषयावरचे आपले विचार मंचावरून बेधडक मांडायला माणसाच्या अंगी सभाधीटपणा आणि आत्मविश्वास असायला हवा. त्याचीच इरफानमध्ये कमतरता होती. पाकिस्तानमधलं मुस्कटदाबीचं वातावरण पाहिल्यामुळे आणि स्वतःच्या उपरेपणाची सतत टोचणी असल्यामुळे त्याला राजकारणाविषयी किंवा समाजकारणाविषयी मतप्रदर्शन करण्याची इच्छाच व्हायची नाही. शिवाय मोहाजीर द्वेष्टा प्रोफेसर मनसूर अलींच्या हजेरीत त्याला खूप सांभाळून राहावं लागणार होतं. कॉलेजच्या वक्तृत्व फेरीत पवनचं भाषण फारच छान झालं. भाषणाचा आशय आणि रचना सरांना आवडली.
पण आमिरनं धडाकेबाज शैलीमुळे बाजी मारली. पवनच्या तुलनेत त्याचे मुद्दे अगदी फुसके होते आणि आशयात हवी तेवढी गहराई नाही, असं प्रोफेसर आली म्हणाले. टीममध्ये पवन आणि आमिर दोघांची निवड झाली. पवन खुल्या दिलाचा असल्यानं त्याच्या भाषणाची तारीफ झाल्यावर इरफानने आपल्याला भाषण लिहायला मदत केली, असं त्यानंच सरांना सांगितलं. प्रोफेसर साहेबांना त्याचं आश्चर्य वाटलेलं दिसलं. मोहाजिरांविषयीचा एरवीचा आकस सोडून त्यांनी इरफानची तारीफ केली. एवढंच नाही तर कॉम्पिटिशनच्या भाषणासाठी जे मुद्दे आमिर आणि पवन शोधणार आहेत त्याला इरफाननीच मदत करावी, अशी सूचनाही सरांनी केली. आमिरसारख्या शिष्ट मुलाला ही सूचना आवडणार नाही आणि आपल्याला फराहसारखा आणखीन एक शत्रू निर्माण होणार असं इरफानला वाटलं होतं. पण आमिरनं मात्र ती सूचना अगदी खिलाडूपणे मान्य केली. पाकिस्तानात काही वर्ष लष्करशाहीच योग्य आहे का, या विषयावर परिसंवाद करायचा होता. पुढचे 4 दिवस कॉलेज संपल्यावर इरफान पवन आणि आमिरबरोबर भाषण लिहायला बसला होता. जिथे आवश्यक वाटत होतं तिथे वृत्तपत्रातले संदर्भ शोधायला त्यानं या दोघांनाही मदत केली होती. इरफानला उर्दू वाचता येत नसल्यामुळे तो इंग्रजी अखबार वाचत असे. त्यातली इंग्रजी मथळे आणि वाक्य भाषणात वापरल्यामुळे आमिरच्या खणखणीत भाषणाला वेगळंच वजन आणि शान आली. पवननी जेव्हा तसे संदर्भ भाषणात उद्धृत केले तेव्हा तर वादविवाद स्पर्धेतल्या बाकीच्या स्पर्धकांची बोलतीच बंद झाली. कॉलेजला ट्रॉफी मिळाली. आमिर आणि पवनबरोबर इरफानचंही त्याच्या विद्यार्थी मित्रांनी कौतुक केलं. आमिरनी मोकळ्या हातांनी हॉटेल पॅराडाईजमध्ये दिलेल्या पार्टीत इरफानला भरपूर महत्त्व मिळालं. एका दिवसात एखादी गोष्ट माणसाला प्रसिद्धीच्या झोतात नेऊ शकते हे इरफानला नव्यानं कळत होतं. आपल्यालाही माहीत नसलेले काही गुण आपल्यामध्ये दडलेले आहेत ही जाणीव त्याला झाली. पटण्यामध्ये धीरज, क्रांतीप्रसाद, पंकज यांच्यामध्ये राहून आपण काही गोष्टी आपल्याही नकळत शिकत होतो हे या निमित्तानं त्याच्या लक्षात आलं. त्यांच्याविषयी त्याच्या मनात कृतज्ञता आणि प्रेम उचंबळून आलं. आमिरची विद्यार्थ्यांमध्ये इतकी वट होती की त्या दिवसानंतर बाकीच्या विद्यार्थ्यांनी इरफानचा अगदी बरोबरीच्या नात्यानं स्वीकार केला. पहिल्या वर्षी इरफाननी कॉलेजच्या अवांतर उपक्रमात फारसा भाग घेतला नव्हता, पण पवन आणि आमिरमुळे तो या गोष्टीत रस घ्यायला लागला. मुलांच्यात आणि प्रोफेसरांच्यातही आमिरचा इतका दबदबा का आहे याचं कारण इरफानला पुष्कळ दिवस माहीत नव्हतं. मग निसार आणि मुकेशशी बोलताना समजलं की आमिरचं खानदान हैदराबादच्या निजामच्या नात्यातलं होतं. हिंदुस्थाननं निजाम संस्थान खालसा केल्यावर निजाम स्टेटमधले जे अनेक रईस मुस्लिम हैदराबादमधून कराचीला आले त्यात आमिरचा परिवारही होता. खानदानी रईस असल्यानं, प्रत्यक्ष निजामचे रिश्तेदार असल्यानं आणि अगोदरपासूनच कराचीत उद्योगधंदे असल्यानं पाकिस्तानात आल्यावर कराचीमध्ये धंद्यात जम बसवायला त्यांना काहीच अडचण आली नव्हती. तोंडात चांदीचा चमचा घेऊन जन्मलेल्या आमिरला आयुष्यात कशाचीही ददात कधीही भासली नव्हती. खानदानी रईसांमध्ये सफाईनं वावरायचा त्याला सराव होता, पण स्वतःच्या श्रीमंतीची घमेंड नव्हती. दोस्तांवर सढळपणे पैसा खर्च करायची वेळ आली तर तो कधीही काकू करत नसे. अगदी सहजपणे तो कुठेही कोणाशीही बेधडक बोलू शकत असे. पण तो उर्मट नव्हता. सतत कसल्या तरी दडपणाखाली राहणाऱ्या लोकांना त्याच्या त्या खानदानी श्रीमंतीचं आणि सहजतेचं दडपण यायचं. मुकेशकडून कामाचं काही जमू शकलं नाही. त्यानं 2-5 ठिकाणी शब्द टाकून पाहिला, पण असा अर्धवेळ काम द्यायला कोणीही तयार नव्हतं. सबमिशन्सची गडबड सुरू झाल्याखेरीज इरफानला कॉलेजातली गरजू मुलंही ड्रॉइंगचं काम देणार नव्हती. पैसे मिळवण्याचा तो मार्ग आता तरी त्याला वापरता येत नव्हता. ऑगस्ट महिन्याचं मेसचं बिल इरफाननी कसं तरी भागवलं. सप्टेंबर महिन्यात मेस चालू ठेवता येणार नाही अशी कडकी झाली. जे काही थोडे पैसे अजून शिल्लक होते त्यात टपरीवरचा 2 वेळचा चहा आणि बटर एवढंच खाणं त्याला जमू शकलं असतं. एक दिवस निसारनं इरफानला त्याच्या लंच बॉक्समधले पराठे दिले. नंतरचे 3 दिवस इरफान मेसकडे फिरकलाच नाही. 4थ्या दिवशी मेसच्या अब्दुल चाचानं त्याला
भेटायला ये, असा निरोप पाठवला. इरफान अब्दुलला भेटायला गेला, पण दुपारच्या जेवणाची वेळ टळून गेल्यावर. मेसची लांबच लांब टेबलं रिकामी होती. आतल्या बाजूनी भली मोठी भांडी, टोप आणि पेले घासण्याचा आवाज येत होता. पैशांचा हिशोब करत अब्दुल गल्ल्यापाशी बसला होता. इरफानला पाहिल्यावर त्यानं हातानं त्याला जरा बसायची खूण केली. पैसे नीट मोजून झाल्यावर त्यानं विचारलं, अरे 3 दिवस मेसला जेवायला का नाही आला रे? हा, कुठं खासगी मेस लावली आहे का? नाही अब्दुल चाचा, तुमच्यापासून काय लपवायचं. माझी सध्या कडकी चालू आहे, इरफाननी सांगितलं. हे सांगताना त्याच्या आवाजात लाचारी किंवा अब्दुलकडून मदतीची अपेक्षा नव्हती. मग कडके तर मग काय भुकं राहायचं ठरवलंय काय? हा, अरे किती दिवस असे भुके राहणार? नाही अब्दुल चाचा, पैसे मिळवायसाठी काहीतरी काम मिळेपर्यंत. अगदी उपाशी नाही मी, म्हणजे चाय बटर खाल्लंय ना. मेरी बात सुनो इरफान, तुझे पैसे आले की मग मला नंतर दे. हा, पण खाना बंद करू नको. कितीतरी मुलांना मी मोफत खाना खिलवलाय रे, त्यांची दुआ मिळते मला. इरफानने नकारार्थी मान हलवली आणि विरोध दाखवण्यासाठी तोंड उघडलं, पण त्याला काहीही बोलू न देता अब्दुलच पुढे म्हणाला, तुम्ही पुढे मोठे साहेब होणार, तरक्की करणार, तेव्हा या अब्दुलला याद करणार. आपकी भी दुआ मुझे मिलेगी. हा. नाईलाज झाल्यासारखा इरफान काही क्षण गप्प राहिला. मग धीर एकवटून म्हणाला, शुक्रिया अदा करने को मेरे पास लफ्ज ही नहीं है. फिर भी तुमच्याकडून मोफत खाना घ्यायला मला अब्दुल चाचा नाही आवडणार. चाचा, तुमच्याकडे एक अर्जी करू का? माझ्याकडे अरे तुम्ही अर्जी करणार? मजाक करताय का काय? नाही म्हणजे तुमच्या मनात काय आहे? अब्दुल चाचा, तुमच्याकडे काही काम असलं तर मी ते करीन. हा, माझ्याकडे? अरे बेटा, तुमच्यासारख्या पढ्या लिख्या आदमीला मी काय काम देऊ शकणार आहे? हा, तरकारी किंवा मांस मछली विकत आणून द्यायचं किंवा तुमचे हिशेब ठेवायचं, असं काही काम जमलं तर मी ते करू शकीन. तुम्ही मला सांगा, हे काम एरवी कोण करतं? अब्दुल जरा विचारात पडल्यासारखा वाटला. त्याला आपला प्रस्ताव मंजूर नाही असं वाटून इरफानने दुसरा पर्याय अब्दुल पुढे लगेच मांडला. हा, किंवा चाचा तुमच्या पेहचानवाल्याकडे शाळा कॉलेजच्या शिकवणीचं काम असलं तर तेही मी करू शकतो. अब्दुल गुळमुळीतपणे म्हणाला, तुम्ही जी कामं विचारलीत ना मला, ती मी स्वतःच करतो. सूरज निकलने से पहले हर रोज मंडी में जाना पड़ता है. हातगाडी ठरवून माल चढवून आणायला लागतो. मी करीन ते काम. चाचा, किराणा सामान आणण्याचं काम ते पण मी करू शकीन. ते काम हप्त्यातून एकदा तरी करावं लागत असेल ना? अब्दुलला ही कल्पना आवडली, पण तरी थोडा संकोच वाटला. हा, हप्त्यातून एक वेळ जावं लागतं. माल पाहून घ्यायचा आणि पैसा मोजायचा. पण नुसतं तेवढंच काम नसतं बरं का. भारी भारी थैल्या उचलून टांग्यात ठेवायला लागतात. नो प्रॉब्लेम, मी करीन ना ते काम. चाचा, जर ही व्यवस्था झाली ना तर मेसमध्ये खाना घ्यायला मला अवघड वाटणार नाही. पहिल्या दिवशी लवकर उठून इरफान अब्दुल बरोबर मेन मंडीत गेला. अब्दुलनं त्याला भाजी बाजारातले गाळे दाखवले आणि मांस मटणवाल्यांची ओळख करून दिली. आजवर मंडीत जायची वेळ इरफानवरती कधीच आली नव्हती. समस्तीपूरलाही असली कामं घरच्या बायका आणि नोकर सांभाळायचे. तरकारी निवडायची कशी, त्यात काय पाहायचं असतं हे त्याला ठाऊक नव्हतं. भाजीपाला निवडताना अब्दुल काय करतोय, काय पाहतोय हे इरफानने अगदी लक्षपूर्वक पाहिलं. सब्जीवाले आणि मछलीवाले ठरलेले असल्यामुळे मालाच्या निवडीबाबत फारसं लक्ष द्यावं लागणार नाही हे अब्दुलनंच त्याला सांगितलं होतं. रोज पहाटे लवकर उठून इरफान मंडीत जायला लागला. एखाद दिवस पाऊस असला की लवकर उठून भिजत कुडकुडत मंडीत जायचं त्याच्या जीवावरती यायचं. पण कामात कसूर करून चालणार नव्हतं. आदल्या रात्री अब्दुलनी सांगितलेल्या मालाची तो यादी करून घ्यायचा.
हे काम इरफान करायला लागल्यापासून अब्दुलला कामातून थोडी का होईना पण सुटका मिळाली. तसं त्यानं 2-3दा बोलूनही दाखवलं. पण जरी ही व्यवस्था झाली तरी त्याच्या जीवावर कायम फुकट जेवणं शक्य नव्हतं. 2-4 दिवसांनी इरफानने अब्दुलला सुचवलं, तुमच्या ओळखीमध्ये आणखी कोणाला कामाला माणूस हवा असेल तर मला सांगाल का चाचा? एक बात बताऊ, काहीही केलं तरी पैशाचं सोंग आणता येत नाही हो. स्कॉलरशिप आहे पण मला माझ्या इतर खर्चांसाठी काम करावं लागणारच आहे. दुसऱ्या कोणाला कशाला विचारायचं? हां, अरे मेरे पास काम है ना तुम्हारे लिए. हां, देख इरफान, माझ्या मुलांना अंग्रेजी आणि गणित शिकवशील का? हे काम मी फुकट नाही करून घेणार. उसका मैं तुम्हें पैसा दूंगा. माझ्या घरात माझी 2 आणि माझ्या मोठ्या भावाची 3 मुलं आहेत. तिघंही हायस्कूलमध्ये शिकतायत आणि 2 प्रायमरीत. माझ्या भावाची बेकरी आहे आणि माझी मेस. हम सब ऐसे अनपढ़ हैं और दिन भर हम धंधे में व्यस्त रहते हैं. तो नाही चाचा, रोज नाही पण हप्त्यात 3 दिवस मी शिकवू शकीन. त्यांच्यासाठी ते पुरेसं होईल. कोणते दिवस आपल्याला मोकळे मिळतील याचा विचार करून इरफान उत्तरला. अब्दुलचं घर सायकलच्या टप्प्यातलं होतं. जाणं येणं हा काही मोठा प्रश्न नव्हता. पण मुलं डोक्यानं बरी असली तरी अभ्यासात बरीच मागे होती. त्यांच्याकडे थोडं लक्ष दिलं असतं तर प्रगती नक्की झाली असती. इरफाननी सांगितलेलं त्यांना समजत होतं आणि दिलेलं होमवर्क करायची त्यांची तयारीही होती. अब्दुलमुळे इरफानचा महत्त्वाचा प्रश्न सुटला असला तरी आता त्याला मामूजींकडे जायला अजिबात सवड होत नव्हती. मामूजी रागावतील हे कळत असूनही त्याचा काहीही इलाज नव्हता. एका रविवारी सकाळी जेवायला म्हणूनच तो मामूजींकडे गेला आणि त्यानं त्याची अडचण सांगितली. इरफान शाळेतल्या मुलांना शिकवतोय आणि स्वतः खर्च भागवतोय हे ऐकून मामूजींचा राग जरा कमी झाला. शिकवणीचं काम सुरू केल्यापासून इरफानला दोस्तांसाठी वेळ काढता येईनासा झाला. तरी कॉलेजच्या वेळात आणि लायब्ररीत अभ्यास करताना मुकेश, निसार त्यांच्या जोडीला आता पवन आणि आमिरही भेटू लागले. आमिर हे इरफानसाठी एक कोडच होतं. स्वतःच्याच प्रेमात असल्यासारखा तो वाटला तरी त्याचं इतरांकडे बारकाईनं लक्ष असायचं. पहिल्या दिवशी जसा तो शिष्ट आणि गर्विष्ठ वाटला होता तसा तो नाही हे आता इरफानला कळलं होतं. पण तो किती दिलदार आणि चांगला आहे हे कळायला त्याच्या जास्त जवळ जावं लागलं. एकदा त्यानं मोठ्या प्रमाणावरती ठोक दरानं जर्नल्स, ड्रॉइंग पेपर्स, पेन्सिली आणि खोडरबरं आणली. सबमिशन्सची गडबड सुरू होण्याआधीच सर्व स्टेशनरी विकत आणण्याची त्याची कल्पना अगदी छान होती. इतरांना ती सुचली नव्हती असं नाही, पण एकदम इतकी रक्कम खर्च करायची कोणाची ऐपतही नव्हती आणि तयारीही. ज्याला पाहिजे त्यानं आमिरच्या रूमवर जाऊन हवी ती स्टेशनरी घेऊन जावी असं त्यानं लायब्ररीत आल्या आल्या जाहीर केलं. पवन, निसार आणि मुकेश त्या हेतून आमिरच्या रूमवरती गेले, पण पैशांची सोय झाल्याखेरीज आपण जायला नको असा विचार करून इरफान गेलाच नाही. त्यानंतर 2च दिवसांनंतरची गोष्ट. पहाटे आमिर मॉर्निंग वॉकला गेला होता. त्याच्या अंगावर सफेद पॅन्ट, टी शर्ट आणि पायात कॅनव्हसचे बूट होते. वॉक होऊन परत आल्यावर कॉलेजच्या आवारातच थोडा व्यायाम करत तो थांबला होता. मेसजवळ तो जात असताना मेसच्या मागच्या दारापाशी एक सायकल रिक्षा थांबलेली त्याला दिसली. इतक्या पहाटे कोण रिक्षातून आला असावं असं मनात येऊन आमिर थांबला. रिक्षामध्ये तरकारी, भाज्या असं सगळं ठेवलेलं दिसत होतं. त्या रिक्षामधून इरफान उडी मारून उतरला. आमिर चटकन एका झाडामागे लपला आणि पाहायला लागला. भाजीच्या टोपल्या आणि इतर जड सामान उतरवून इरफान मेसमध्ये नेऊ लागला. हा काय प्रकार आहे हे आमिरच्या लक्षात आलं. गेल्या काही दिवसात त्यानं मेसमध्ये इरफानला अब्दुलशी बोलताना पाहिलं होतं. त्याचा अर्थ त्याला आत्ता स्पष्ट झाला. 2 दिवसांनी आमिरनं इरफानला त्याच्या रूमवरती बोलवलं. आमिरची रूम इतर विद्यार्थ्यांच्या रूमहून अगदी वेगळी होती. अतिशय नीटनेटकी ठेवलेली होती. श्रीमंतीच्या खुणा त्या खोलीवर जागोजाग दिसत होत्या. खोलीच्या खिडक्यांवर सुंदर असे पडदे होते.
चामड्याच्या सुंदर बॅगा एके ठिकाणी रचून ठेवल्या होत्या. एका कोपऱ्यात कामचलव अलमारी होती आणि त्यावर आमिरचे तरतऱ्हेचे कपडे हँगरवरती अडकवून ठेवलेले होते. खोलीभर सुंदर मंद असा सुवास पसरला होता. तो उदबत्तीचा नव्हता, तर दुसऱ्याच कशाचा तरी होता. इरफान खोलीत आल्यावर आमिरनं त्याच्यापुढे एका प्लेटमधून बर्फी आणि काजू ठेवले. हे बघ इरफान, हे बघ, मी विशिष्ट हेतूनं तुला आज इथं बोलवलेलं आहे, आमिर म्हणाला. इरफानने त्याच्याकडे पाहिलं. ऐक, मी जे बोलणार आहे त्याचा गैरअर्थ नाही करणार असा मला आधी प्रॉमिस दे. इरफान गोंधळल्याने म्हणाला, ओके बोलो. सुन, 8 दिन पहले की बात है. मॉर्निंग वॉकहून परत येताना मी तुला पाहिलं मेसच्या मागच्या गेटपाशी. अच्छा, हाँ, मैं अब्दुल चाचा के लिए काम करता हूं. आय एम नॉट अशेम्ड ऑफ दॅट, इरफान चटकन म्हणाला. पण हे सांगताना त्याचा चेहरा संकोचामुळे लालसर झाला होता. नाही 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 नाही, ही बात शर्मिंदगीची नाही आहे. मला तुझं कौतुक वाटतं. मला तुला थोडी मदत करायची आहे, आमिर म्हणाला. आमिरच्या बोलण्यात कुठे दयाबुद्धीचा वास येतोय का अशा शंकेनी इरफाननं त्याच्याकडे निरखून पाहिलं आणि विचारलं, का? माझ्यावर एहसान करण्यासाठी? हे बघ, गलतफहमी करणार नाही असा वादा तू मला केलेला आहेस इरफान. माझ्या वाडवडिलांपासून मला खूप पैसा अडका मिळाला है. मैं उसे अच्छे ढंग से इस्तेमाल करना चाहता हूं, बस. अच्छा, मला देऊन? हां, लायक दोस्ताच्या अडचणीच्या वेळी थोडे पैसे खर्च करून. इंजिनिअरिंगची पढाई आसान नसते इरफान. तू किती काम करणार आहेस मला सांग. तुझ्या पढाईला वेळ कमी मिळेल माहितीये. पढाईसाठी असे कष्ट अनेक लोकांनी पूर्वीसुद्धा केलेले आहेत, करायला लागतातच. माझ्या आधी कितीतरी लोकांनी. अरे मला ते कळतं इरफान. तू कॉलेजच्या स्टुडंटची ड्रॉइंग्स करतोस. मैं सिर्फ स्टेशनरी देने वाला हूं तुम्हें, बस. तुझ्याकडून मी माझी 2 ड्रॉइंग्स त्या बदल्यात करून घेणार आहे ना. त्याची माझ्याकडून तुला फी आहे असं समज. इरफानने विचार केला. खरोखरच मेसचं काम, शिकवण्या आणि इतरांची सबमिशन्स यात त्याची इतकी दमछाक होत होती. हे असंच चालत राहिलं तर पढाईसाठी त्याच्यासाठी वेळच राहिला नसता. आमिर, तू बरोबर सांगतोयस. हे बघ, आज तू माझ्यासाठी जे काही करतोयस ना ते मी कधीच विसरणार नाही. इतरांचा इतका विचार कोण करतं यार या जमान्यात. देख इरफान, तू मला आणि पवनला स्पीच लिहायला मदत केली होतीस. भाई, अरे यार, तेव्हा तर आपली जान पहचान सुद्धा नव्हती, तरी तू मदतीला आला होतास ना. नाही, मैं सिर्फ दोस्ती निभा रहा था. अरे मी पण तेच करतोय ना. मी पण दोस्तीच निभावतोय. दोस्ती अशीच निभावली जाते इरफान. आपल्या स्वाभिमानाला धक्का न लागू देता आमिर आपल्याला मदत करू पाहतोय हे इरफानला लगेच समजलं. अशी मदत घेणं त्याला फारसं आवडलं नसतं, पण आमिरच्या दोस्तीचा मान राखायचा म्हणून आणि त्या मदतीची त्याला गरजच होती म्हणून इरफानने त्याचा प्रस्ताव मान्य केला. त्याच्या मनात आमिरविषयी कृतज्ञता दाटून आली. ये बात सिर्फ हम दोनों के बीच में रहेगी. यानंतरही तू माझ्यावर भरोसा ठेवू शकतोस. फक्त काही अडचण आली तर मला सांगायचं, बस. इरफानने आमिरचे दोन्ही हात हातात घेतले आणि हळूच दाबले. डिबेटिंग सोसायटीची मासिक बैठक नुकतीच संपली होती. त्या दिवशीचा चर्चेचा विषय होता, बस हुए अब दंगे धोपे. इरफान आणि पवन मीटिंगला गेले. तेव्हा फळ्यावरचा विषय वाचून इरफानच्या डोक्यात अनेक विचार यायला लागले. सुरुवातीलाच प्रोफेसर बलवीर सिंग बोलले आणि त्यानंतर पहिल्या वर्षाचा एक विद्यार्थी बोलला. पवन आणि आमिर तर एव्हाना डिबेटिंग सोसायटीचे खंदे वक्ते मानले जाऊ लागले होते. त्यांनीही सामाजिक अप्रवृत्तींवर घाणाघाती प्रहार केला. जमलेल्या सर्व विद्यार्थी मित्रांनी खुल्या दिलानं त्यांची मतं मांडली. खरोखरच आता दंग्या धोप्यांना सामान्य माणसं कंटाळली होती. प्रोफेसर मनसूर अलींनी समारोप केला.
मीटिंग संपवून दोघं प्राध्यापक आणि इरफान, आमिर, पवन आणि आणखीन 2-4 विद्यार्थी वर्गातून बाहेर पडत होते तरी त्यांची चर्चा थांबली नव्हती. प्रोफेसर बलवीर सिंग म्हणाले, मॉब सायकॉलॉजीमुळे आपण देशवासियांनी खूप काही सहन केलंय. आता हे सगळं थांबायला हवं. मला एका गोष्टीचा आनंद झाला, आपल्या तरुण मित्रांना बरंच सामाजिक भान असल्याचं आजच्या चर्चेतून मला दिसून आलं. त्यावर आमिर म्हणाला, कायम आपण जाती धर्माच्या गुंत्यातच अडकून पडलो तर देश प्रगती कशी करणार? प्रोफेसर मंसूर अलींनी आमिरकडे पाहिलं आणि चष्मा सारखा करत म्हणाले, हर एक को आपला धर्म और धर्माची सीख योग्य वाटते, त्याचा अभिमान वाटतो, हे अगदी नैसर्गिक आहे. पवन हिरिरीने म्हणाला, लेकिन असाच हक इतर धर्माच्या लोकांनाही आहे ना, याचा बरेच वेळा आपल्याला विसर पडतो, म्हणून तर तंटे बखेडे होतात. आता बलवीर सिंगना मध्ये पडल्या वाचून राहावेना. खिन्न आवाजात ते म्हणाले, धार्मिक भांडणात मी काय कमी सहन केलंय का? तुम्हाला सगळ्यांनाच ते माहिती आहे. बदला घेण्याच्या वृत्तीनं कोणाचंही भलं होत नाही असंच मी सांगेन. फक्त नफरतची आग भडकत जाते बस. इतका वेळ गप्प असलेला इरफान विचारमग्न झाला. त्याच्या डोळ्यासमोर क्षणभर धीरजचा भावविवशपणे बोलणारा चेहरा आला. कसल्या तरी तारेत असल्यागत इरफान पुटपुटला, मजहब नहीं सिखा था आपस में बैर रखना, हिंदी है हम वतन के हिंद. नेमका त्याच क्षणी कॉरिडॉरमधून फराह तिथे पोचला आणि त्याने इरफानच्या तोंडचे शब्द ऐकले. झालं. त्याचं टाळकच सणकलं. त्याच्या चेहऱ्यावर तिरस्कार भरून आला. सर्वांना वाटलं की आता इरफानवर तो तुटून पडणार. भांडणाच्या पवित्र्यात उर्मटपणे तो उद्गारला, ये मोहाजिर हे कधीही बदलणार नाहीत. त्यांच्या मनात अजूनही हिंदुस्थानबद्दलच प्रेम आहे. हा लोंडा आज सुद्धा हेच गाणं याद करतोय बघा. या नालायकांना आपल्या देशातून हाकलून दिलं पाहिजे. फराहच्या या आकस्मिक हल्ल्यामुळे इरफान सकट सगळेच जण चकित झाले. प्रोफेसर मंसूर अली भानावर आले आणि फराहला समजवण्यासाठी म्हणाले, अरे फराह, इतका राग बरा नाही, स्वतःला सांभाळ. आमिरला मात्र हे असं समजावणं वगैरे मंजूर नसल्यागत त्यानं फराहला उघड उघड आव्हानच दिलं. अरे मोहाजिर तर मी पण आहे. माझ्या खानदानच्या इमानदारीवर तू शक घेणार आहेस? फराह, शक घेणार आहेस? आमिर पुढे फराह गप्प बसला, पण त्याच्याकडे डोळे फाडून पाहत राहिला. आता प्रोफेसर बलवीर सिंगांनी सर्वांनाच शांत करायची जिम्मेदारी स्वतःवर घेतली. फराहकडे पाहून ते म्हणाले, फराह अगोदर तू शांत हो बेटा. शांत हो. कदाचित तुला या गाण्याची पार्श्वभूमी माहीत नसेल म्हणून तू इतका चिडला असशील. मी सांगू का तुला या गाण्याचा संदर्भ? जी हां, फराहनं संमती दिली. बेटा, या गीताला तराना ए हिंद असं म्हटलं जातं. हे गीत 1904 मध्ये, म्हणजे आझादीच्या आणि बटवाऱ्याच्या आधी, मोहम्मद इक्बाल साहबनी उर्दूमध्ये लिहिलं होतं. राईट यू आर. ॲज फार एज आय रिमेंबर हे गीत गझलच्या शैलीत लिहिलेलं आहे. प्रोफेसर मंसूर अलींनी पुस्ती जोडली. त्यावेळी हिंदुस्तानचे तुकडे झाले नव्हते बेटा. त्यामुळे हे गीत अखंड हिंदुस्थानला उद्देशून दिलं गेलं होतं. या गीतामुळे हिंदुस्थानी लोकांच्या मनात क्रांतीचे पडघम वाजायला लागले. प्रोफेसर बलवीर सिंग भावुकपणे म्हणाले, यही इसी शहर में गवर्नमेंट कॉलेज में इकबाल साहब ने खुद इसे गाया था. ब्रिटिश हुकमती विरुद्ध लोकांना एकत्र करण्यासाठी या गीताचा वापर तेव्हा सगळ्या नेत्यांनी करून घेतला होता. या गीताची अशी बेइज्जती करणं चूक आहे बेटा. प्रोफेसर मंसूर अलींनी त्यांच्या आठवणी सांगितल्या. एवढं होऊनही फराह तसा ठिम्म उभा राहिला. शेवटी आमिर त्याला म्हणाला, देखो फराह, मी जर तुझ्या जागी असतो ना तर या गुन्ह्यासाठी दोन्ही कान पकडून माफी मागितली असती. इफ नॉट टू अस द मोहाजिर्स, यू शुड एक्सप्रेस युअर रिग्रेट्स फॉर इन्सल्टिंग द सॉन्ग
अँड द ग्लोरियस हिस्ट्री दॅट स्टँड्स बिहाइंड इट. पवनलाही बोलल्याशिवाय चैन पडेना. अबे, वेदर यू लाईक इट ऑर नॉट, द फॅक्ट रिमेन्स दॅट वी शेअर कॉमन हिस्ट्री अँड हेरिटेज विथ इंडिया. सर्वजण त्याच्याकडे पाहतायत म्हटल्यावर फराहला नाईलाजानं माफी मागावी लागली. ऐकू येईल न येईल इतक्या बारीक आवाजात तो पुटपुटला, सॉरी. काही क्षण तिकडे शांतता पसरली. आपण फराहच्या मानहानीला कारणीभूत झालोत असं समजून फराह आपल्याशी जास्तच खुन्नस धरणार हे इरफानच्या ध्यानात आलं. पण त्याच्याकडे कोणताच इलाज नव्हता. त्याचा प्रत्यय इरफानला वेळोवेळी येत राहिला. अब्दुलच्या मेसमध्ये दोस्तांच्या घोळक्यात बसून फराह इरफानची टिंगलटवाळी करायचा. पैसे मिळवण्यासाठी इरफान अब्दुलला त्याच्या कामात मदत करतो हे कळल्यावर त्या चिडवण्याला विशेष धार आली. उगाचच त्याला बोलावून काहीतरी विचारायचं, भाजी किंवा इतर अन्नपदार्थांच्या दर्जांविषयी तक्रारी करायच्या, असा प्रकार त्यानं सुरू केला. त्यामुळे इरफान हे काम करतो हे सर्वांच्या आपोआप लक्षात यायचं. इतरांना त्याचं गुपित कळल्यानं इरफानची मान खाली जाईल असं फराहला वाटलं होतं. पण तसं झालं नाही. आर्थिक परिस्थितीनं नाडलेला एखादा मानी माणूस अशावेळी जसं तत्वनिष्ठतेच्या आवरणाचा उपयोग चिलखतासारखा करतो तसाच इरफाननी केला. आपल्याला वाटणारी मानहानी बाणेदारपणे ताठ मानेनं त्यानं सहन केली. उलट त्याचा एक फायदाही झाला. आता इरफान मेसमध्ये राजरोस अब्दुलशी कामाविषयी बोलायला मोकळा झाला. लप्पलप्पूची गरजच राहिली नाही. मेसचं आणि ट्युशनचं काम करायला लागल्यापासून इरफानचा दिवस फारच धकाधकीत जायला लागला. त्याचा दिवस भल्या पहाटे उगवायचा आणि रात्री उशिरा संपायचा. मामूजींना कबूल केल्याप्रमाणे त्यांच्या घरी आठवड्यातून तर सोडाच, पण महिन्यातून एकदा जाणंही मुश्किल व्हायला लागलं. त्यातून पुन्हा आता कॉलेजच्या अभ्यासाचं प्रमाणही वाढत चाललं होतं. सर लोक कुठे कुठे साईट्स दाखवायला घेऊन जात असत. लॅबसाठी, सर्वेईंगसाठी वेळ द्यावा लागे. पण ही सगळी दगदग कारणी लागत होती. महिन्याला सगळा खर्च कसाबसा भागत होता. कोणाकडे हात पसरायची किंवा उपाशी राहायची वेळ त्याच्यावरती येत नव्हती. अब्दुलच्या घरची शाळकरी मुलं इरफानच्या अपेक्षेपेक्षाही जास्त शिस्तीची आणि बुद्धीनं बरी निघाली. थोड्याशा तयारीनं आणि नियमित अभ्यासामुळे परीक्षेतल्या कामगिरीत चांगली सुधारणा व्हायला लागली. त्यामुळेच अब्दुलच्या घरी त्याची इज्जत एकदम खूपच वाढली. वर्षाच्या शेवटी झालेलं कॉलेजचं गॅदरिंग म्हणजे खरं तर विरंगुळ्याला निमित्त असायला हवं होतं. पण त्यातही इरफानला पूर्णपणे सहभागी होता नाही आलं. तो इतरांची सबमिशन्स आणि ड्रॉइंग्स करत रात्र रात्र जागवत होता. फक्त निसारच्या गाण्याला मात्र तो आवर्जून हजर राहिला. दुसऱ्या वर्षाची परीक्षा इरफान चांगल्या प्रकारे पास झाला. मुकेश आणि आमिरही चांगल्या गुणांनी पास झाले. निसार मात्र कसाबसा काठावरती पास झाला. पण त्याला त्याची खंत नव्हती. त्याचं ध्येयच वेगळं होतं. एकदा हॉस्टेलमध्ये रुळल्यानंतर आणि अवांतर कामात गुंतून पडल्यावर इरफानचं तिसरं महत्वाचं वर्षही बघता बघता पार पडलं. मात्र या दगदगीनं तो फार वाढला होता. केव्हाही मामूजींच्या घरी गेलं की मामूनी त्याच्याकडे काळजीनं पाहत हळहळायच्या. त्याला 4 घास प्रेमानं खाऊ घालायच्या. असं प्रेम करून घ्यायला इरफानला आवडायचं. या कुटुंबाला आपण कधीही विसरायचं नाही. एकदा हातात पैसा आला की त्यांच्या गृहस्थीला टेकू द्यायचा, असं पुन्हा पुन्हा इरफान स्वतःला बजावायचा. परीक्षा झाल्यानंतर बाडबिस्तरा उचलून तो पुन्हा मामूजींकडे राहायला गेला. आमिर कराचीला त्याच्या घरी परतला. निसारनं पूर्ण वेळ संगीतात झोकून द्यायचं ठरवलं. राहता राहिला मुकेश. त्याच्याबरोबर भटकायला, अधूनमधून पिक्चर टाकायला इरफानला सवड मिळाली. एकदा तरी मुकेशला आणि इरफानला आपल्याबरोबर कव्वालीच्या कार्यक्रमाला घेऊन जायचं हे निसारचं ख्वाब होतं. ते त्यानं या फुरसतीच्या काळात पूर्ण केलं. आता परीक्षेचा निकाल लागेपर्यंत भरपूर विश्रांती घ्यायची, अनवर इक्बाल बरोबर मनसोक्त खेळायचं, गप्पा गोष्टी करायच्या, असे बेत इरफाननं ठरवले होते. मामूजींनी त्याला आराम करायचा आणि शरीर धडधाकट करायचा मशवरा दिला.
अपेक्षेप्रमाणे शेवटच्या एक्झाममध्ये इरफान झकास मार्क मिळवून पास झाला. त्या दिवशी मामुनींनी घरी छान जेवणाचा बेत केला आणि मामूजींनी मिठाई मागवली होती. परीक्षा झाल्यापासून आमिर बराच वेळ कराचीला असायचा. तिथला त्यांचा व्यावसायिक कारभार केव्हा ना केव्हा त्याला सांभाळायचा आहे याची त्याला आणि त्याच्यामुळे इरफानलाही कल्पना होती. निकाल लागल्यावर तो त्याचं निकालपत्र घेण्यासाठी लाहोरला आला होता. त्यानं सर्व दोस्तांना हॉस्टेलमध्ये जंगी पार्टी दिली. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळीच त्यानं इरफानला त्याच्या घरी गाठलं. तो आला तेव्हा मामुनी रसोईत होत्या. मुलं बाहेरच्या कमऱ्यात पसारा मांडून बसली होती. इक्बाल आणि अनवर ताश खेळत होते आणि शब्बू तिची गुड्या घेऊन तिला सजवत होती. अशा या पसाऱ्यात आमिरला घरी आलेलं पाहून इरफान गोंधळला. आपल्या या छोट्याशा गरीबखान्यात त्याचं कसं स्वागत करावं हे इरफानला काही कळेना. भराभर त्यानं पसारा बाजूला सारला आणि कमरा आवरला. जमिनीवर आमिरसाठी दरी अंथरली. आमिरच्या वागण्या बोलण्यात इतका खानदानी रुबाब होता की समोरचा माणूस आपोआप प्रभावित व्हायचा. मामुनीच काय, पण अगदी छोटी शब्बूही त्याचं इतरांहून असलेलं अलगपण समजून घेऊन चुळबुळत राहिली. आमिरला त्यांचा उडालेला गोंधळ कळला की नाही कोण जाणे, पण ते त्याच्या लक्षात आलं आहे असं त्यानं दाखवलं मात्र नाही. चायपाणी झाल्यावर आमिरनं अनपेक्षितपणे विषय काढला. अरे इरफान सुनो, मी तुझ्याकडे एका महत्वाच्या कामासाठी आलोय. माझ्याकडे आमिर तुझं काय काम आहे? हा सांग ना, सांग. मला करण्यासारखं काही असेल तर प्लीज. अरे सुन, तो आम्हाला लाहोरमध्ये एक बंगला बांधायचा आहे. हे मी तुला बोललो होतो, याद आहे? माझे आब्बू आम्ही लाहोरला आलेत. आमच्या बंगल्याचं बांधकाम तू करावंस अशी माझी इच्छा आहे. मी? हां, मागे मी तुला एकदा म्हटलं होतं बघ तसं. तूने एक मॉडेल बंगला बनाया था, भूल गए तुम? अरे यार आमिर, तू सिरियसली बोलतोयस हे मला तेव्हा कळलं नव्हतं. ऑफकोर्स यार, आय वॉज सिरियस. मी अब्बूंकडे तसा विषयही काढलाय. आज रात्री त्यांनी तुला भेटायला बोलवलंय. इरफान चमकला. आमिरच्या वडिलांना भेटायला रात्री जायचं म्हणजे तयारीनं जायला हवं. त्यांच्याशी बोलण्या इतपत त्याची काहीच तयारी नव्हती. पण अशी संधी सोडणं मूर्खपणाचं होतं. अरे यार, थोडं आधी तरी सांगायचंस ना. इतने दिन मैंने टाइमपास किया. शिट यार. अरे डरो मत इरफान, आत्ता लगेच तुला थोडीच कोणी कामाला उभं करतंय. और वैसे भी साईटवर जाऊन काम पाहण्याचा तुला आमच्या कोणाही पेक्षा जादा तजुर्बा आहे. ठीक आहे, मी बघतो मी काय करता येईल ते बघतो. आपल्याला कुठं जायचं आहे आज रात्री? नाही, मी तुला घ्यायला येईन. आम्ही हॉटेल पॅराडाईजमध्ये उतरलोत. आमिर गेला आणि मामुनींनी इरफानला बधाई दिली. पदवी मिळाल्याबरोबर एवढं मोठं काम आपणहून चालत येतंय याचा आनंद आणि आश्चर्य त्यांच्या आवाजात भरलं होतं. आमिरच्या खानदानी रूपानं आणि विनयशील वागण्यानं दिपून गेलेल्या मामुनींनी विचारलं, इरफान ये लोग बड़े रईस लगते हैं, है ना? हाँ मामुनी, रईस तो बहुत लोग होते हैं, लेकिन ये सिर्फ रईस नहीं, दिलवाले भी है. इरफाननी उत्तर दिलं. इतके दिवस बाजूला पडलेला ड्रॉइंग बोर्ड आणि सेट स्क्वेअर काढत इरफान मामुनींना पुढे म्हणाला, मामुनी, अजून हे काम मला मिळालेलं नाही. आमिरच्या अब्बूंना भेटायचं म्हणजे मला खूप तयारी करायला पाहिजे. दिवसभर बसून इरफानने बंगल्याचं ड्रॉइंग बनवलं. कामाविषयी नेमकं काय बोलायचं ते सगळं ठरवलं. कच्चा प्लॅनही तयार केला. बरोबर 7 वाजता आमिर इरफानला न्यायला गाडी घेऊन आला. एवढी मोठी गाडी मोहल्ल्यात येण्याची त्या मोहल्ल्याला सवयच नव्हती. आपल्या इरफान भाईला न्यायला गाडी आली याचं मुलांना इतकं अप्रूप वाटत होतं की त्यांच्या आनंदलेल्या चेहऱ्यावरून आणि आबोल प्रतिक्रियांमधून ते स्पष्ट वाचता येत होतं. इरफानने निळसर रंगाचा घरीच इस्त्री केलेला त्यातल्या त्यात नवा असा शर्ट आणि चॉकलेटी पॅन्ट असा वेश केला होता. त्याच्या हातात एक फाईल होती. ते पॉश हॉटेल पाहूनच आत शिरताना इरफानच्या मनावरचं दडपण वाढलं. पॅसेजमधले जाड मऊ गालीचे, मंद प्रकाशाचे दिवे आणि झुमरं
भिंतीवर लावलेली सुंदर चित्र, आसमंतात दरवळणारा संमिश्र सेंट्सचा सुवास, हे सर्वच इरफानला नवीन होतं. पाकिस्तानसारख्या देशात माणसं इतकी इतमामानं राहत असतील हे त्याच्या स्वप्नातही कधी आलं नव्हतं. हॉटेलची अशी आलिशान खोली त्यानं याआधी कधीही पाहिली नव्हती. अमीरच्या आब्बा आणि अम्मीनं रईस खानदानी रिवाजानुसार आदबीनं इरफानचं स्वागत केलं. अमीरचे आब्बा बेताच्या उंचीचे, सडसडीत आणि गहूवर्णी होते. त्यांच्या अंगात लांब रेशमी कुर्ता आणि अचकन होती. अमीरची अम्मी गोरी, नाजूक आणि खूबसूरत होती. त्यांच्या अंगावरचा कशिदा केलेला निळा गडद खमीस आणि सुबक कारागिरी असलेले घसघशीत गहने त्यांना शोभून दिसत होते. सुरुवातीचे सलाम अलेकुम सोपस्कार झाल्यावर इरफान एका गुबगुबीत कोचावर अवघडल्यासारखा टेकला. अब्बा, अब्बा, तुम्हाला मी इरफानबद्दल बोललो होतो बघा. ये बडा होनहार लडका है, मेरा दोस्त. आमच्या बॅचला मेरिटमध्ये पास झालाय. अब्बांनी होकारार्थी मान हलवली. नंतर त्यांची नजर इरफानवर रोखली आणि विचारलं, बेटा इरफान, ही मीटिंग का घेतली जातीये हे तुला आमिरनं सांगितलं असेलच. हो, तुम्हाला लाहोरमध्ये एक बंगला बांधायचा आहे. तुम्हाला जर मी काबिल वाटलो तर तुमचा बंगला बांधायला मला नक्की आवडेल. हां, तू अगदी फ्रेश ग्रॅज्युएट आहेस. तुला बांधकामाचा काहीच अनुभव नाही. तू आमच्या बंगल्याचं काम करू शकशील? हा, मला तजुर्बा नाही, पण माझ्या कामाबाबत मला पॅशन आहे. मी गेली 1-2 वर्ष खूप साऱ्या कन्स्ट्रक्शन साईट्सवरती जातोय. तिथं बरंच काही मला शिकायला मिळालंय आणि धंद्यातल्या काही लोकांशी माझी पहचान पण झालीय. वर्कर्स पुरवणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरला मी ओळखतो. अब्बांनी पुढे झुकून विचारलं, सुन, एखादा बंगला बांधायला एवढं क्वालिफिकेशन पुरेसं आहे म्हणजे असं वाटतं तुला? इरफान चुळबुळला. अमीरच्या अब्बांना आपल्याकडून काम करून घ्यायची कल्पना आवडलेली नाही की काय, असा संशय त्याला आला. अमीरनं त्याच्याकडे ओझरता दृष्टिक्षेप टाकून मध्येच हस्तक्षेप केला. अब्बा, माझ्या मित्रावर माझा पूर्ण भरोसा आहे. तो हुशार आहे आणि इमानदारी. आता त्याच्यापाशी अनुभव नाही हे खरंच आहे, पण कोणत्याच फ्रेश ग्रॅज्युएटकडे तजुर्बा नसणारच ना. कल मुझे भी अब्बा ऐसी मुसीबतों का सामना करना पडेगा. अमीरची अम्मी त्याची बाजू सावरायला सरसावल्या आणि आर्जवी स्वरात म्हणाल्या, मुझे लगता है आमिर म्हणतो ते अगदी बरोबर आहे. जर त्याला त्याच्या दोस्ताविषयी भरोसा वाटत असेल तर आपणही ठेवायला पाहिजे ना. अखेर आमिर पण एक इंजिनियरच आहे. आमिरच्या अब्बांनी एकदा आमिरकडे आणि एकदा त्याच्या अम्मीकडे नजर टाकली. पुढची चर्चा टाळण्यासाठी त्यांनी इरफानला विचारलं, इरफान, बंगल्याचा काही नकाशा वगैरे तू आणलायस? अमीरनं इरफानला फाईल दाखवायचा इशारा केला. पुन्हा एकदा अब्बांनी एकदा आमिरकडे आणि एकदा अम्मींकडे पाहिलं आणि खांदे उडवले. नाटकीपणे ते म्हणाले, हां, माँ बेट्याची टीम झालेली दिसतीये. दोनों की मिली भगत दिखाई दे रही है. सर्वजण हसले. इरफाननी या हलक्या फुलक्या वातावरणाचा आधार घेऊन विचारलं, अंकल, मी 2 अलग अलग प्लॅन्स बनवलेत. आमिरला अगोदरच दाखवलेत. आपको दिखाऊ? त्यानं दिवसभर खपून केलेले कच्चे प्लॅन्स त्यांना दाखवले आणि प्लॅन्सचे तपशील समजावून सांगायला सुरुवात केली. त्या दोघांनी काही शंका विचारल्या आणि इरफाननी त्या सर्व शंकांची समाधानकारक उत्तरं दिली. त्यांचं शंकानिरसन झाल्यावर आमिरनं सांगितलं, इथे 4 कलाकधूप असणार आहे. इरफाननं म्हटलं. अम्मींचा चेहरा या वाक्यानं आनंदानं डवरला. इरफाननी अब्बूंना आश्वासन दिलं, अंकल, हा बंगला पाहून लोक थक्क होतील इतका सुंदर मी तो बांधीन. मला काम दिल्याबद्दल यू वोंट रिपेंट. आय रिअली प्रॉमिस यू. माझ्यावर भरोसा केलात तर माझा हौसला वाढेल. आमिरनंही मग पुन्हा एकदा इरफानची ग्वाही दिली. अब्बू, इरफान असं काम करेल ना की त्याच्यामागे लोकांची रांगच लागेल.
हे बोलणं संपतं न संपतं तोच बेअरनं चौघांच्या जेवणाच्या टेबलची मांडामांड केली. त्याला असल्या श्रीमंत रिवाजांची आणि इतक्या महागड्या जेवणाचीही आदत नव्हती. बहुधा अब्बांना इरफानची अडचण समजली असावी. इरफानला बोलतं करण्यासाठी त्यांनी विचारलं, इरफान तू बिहारमधून मुद्दाम इंजिनिअरिंगचा कोर्स करायला लाहोरला आलास म्हणे. हो ना अंकल, 53 साली मी आलो. मुहाजिर म्हणून शुरू में बहुत भुगतना पडा मुझे. मी तर पार. त्याला कसं वागवलं गेलं याविषयी मग त्यानं 1-2 किस्से सांगितले. अब्बूंनी त्याचं म्हणणं सहानुभूतीनं अगदी शांतपणे ऐकून घेतलं आणि शेवटी ते म्हणाले, बेटा, किस्मत से आम्हाला असं काहीही अनुभवायला लागलं नाही. आम्ही इथे आलो नसतो, पण हैदराबाद स्टेट खालसा झालं आणि तिकडचा माहोल बिघडला. त्यावेळी खूप मुस्लिम फॅमिलीज इकडे आल्या. आमचे दोस्त, रिश्तेदार सगळेच इथे आले. म्हणून मग आम्ही आलो. वहां का कारोबार बंद किया. कराचीत येण्याआधीच इकडे आमच्या 2 छोट्या फॅक्टरीज होत्या. थोडा बहुत व्यापार पण चालला होता. तोच मग पुढे चालवायला लागलो. मांडीवरच्या नॅपकिननी तोंड टिपत अब्बू बोलले. त्यांच्या त्या साध्या कृतीतही इरफानला ऐट दिसली. इथे येऊन इतने साल गुजर गए, पर आज भी मेरा मन हैदराबाद में मंडराता रहता है. मला ख्वाबही तिकडच्याच हवेलीचे पडतात. तिथे आमची शान, नाम आणि शोहरत होती. सुस्कारा सोडत आम्ही म्हणाल्या. अब्बांनी तो विषय संपवला आणि म्हणाले, ठीक आहे, हैदराबाद न सही, पण इथे आपण आपला जहां बनवूया. शान, नाम, शोहरत इथेच मिळवू. इरफान, मी कॉन्ट्रॅक्ट पेपर्स बनवतो. उद्या परवा आपण साईन करून टाकू. हे असे काही कॉन्ट्रॅक्ट पेपर्स बनवायचे असतात हे सुद्धा इरफानला माहीत नव्हतं. तरीही तसं भासवू न देता त्यानं गर्दन झुकवून म्हटलं, हां, शुक्रिया. जेवणाचा सोहळा संपला आणि इरफानने सुटकेचा निश्वास टाकला. समोर इतकं स्वादिष्ट जेवण असताना तो जवळजवळ रिकाम्या पोटानं पण भरल्या मनानं उठला होता. पुन्हा एकदा सलाम अलैकुम सोपस्कार उरकून तो आमिरसह हॉटेलमधून बाहेर पडला. इरफानला गाडीनी सोडायला आमिर पुन्हा एकदा त्याच्या घरापर्यंत आला. काम फत्ते झाल्याचा आनंद दोघांच्याही बोलण्यात होता. आमिरने आपल्यासाठी त्याच्या अब्बूंकडे शब्द टाकून आपल्याला पहिलं काम मिळवून दिलं ते का? आपल्या व्यक्तिमत्वात काही वेगळं लाघवी पण आहे का? की आमिरच्या स्वभावातच निष्कपट दोस्ती करण्याची दानत आहे? हे विचार घरात शिरताना इरफानच्या मनात ओझरते येऊन गेले. त्यावर फार विचार न करता त्यानं आला क्षण निर्भेळ आनंदानं स्वीकारायचं ठरवलं. श्रोते हो, डॉक्टर अनघा केसकर लिखित निर्वासित या कादंबरीचा हा भाग इथेच संपला. पुढचा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.